एक विशेष बातमी पाहूया। खानदानी पारंपरिक साड्यांची महाराणी, महाराष्ट्र महावस्त्र आणि महाराष्ट्राचं वैभव। आम्ही कशाबद्दल बोलतोय याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल। आम्ही बोलतोय पैठणीबद्दल। आता तुम्ही म्हणाल कशासाठी, तर निमित्त आहे मन की बात मध्ये खुद्द पंतप्रधान मोदींनी केलेल्या कौतुकाचं। पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। सोने चांदीच्या जरीने विणलेला सुंदर जरीकाठ, उत्तम रंगसंगती, तलम मऊसूत चमकदार रेशमी धाग्यांची वीण आणि नाजूक कळीदार बुट्टी, पदरावरचा जरतारीचा नाचरा मोर। अशी ही पैठणी चापून चोपून नेसल्यावर राजसी दिसणारी महिला। मग का नाही म्हणायचं बरं पैठणीला महावस्त्र? आणि हो, म्हणूनच ही महावस्त्र असणारी पैठणी विणणारे विणकर सुद्धा तितकेच खास। पैठणी विणकर आपल्यातली कला आपल्या पैठणीच्या माध्यमातून नेहमीच व्यक्त करत असतात। छत्रपती संभाजीनगरच्या कविता ढवळे याही त्यापैकीच एक कलाकार। गेल्या 23 वर्षांपासून हातमागावर काम करत कविताताई यांनी 200हून अधिक पैठणी साड्या विणल्यात। काल मन की बात मध्ये प्रधानमंत्री यांनी माझं नाव घेतलं, पैठणीचं कौतुक केलं आणि ते सगळं जगभरात झालं, आपल्या भारत देशात झालं। तर फार अभिमान वाटतोय। मी 23 वर्षापासून जे काम करते, तर हे पैठणी विणता विणता मी कधी विचार बी नव्हता केला की मी एवढं मोठ्या याच्यापर्यंत जाईल, एवढं माझं नाव होईल। शासनाच्या मराठी पैठणी साडी केंद्रामध्ये प्रशिक्षित झालेल्या कविता ढवळे यांनी याच केंद्राच्या माध्यमातून परिपूर्ण पैठणी साडी निर्मितीचं काम सुरू केलं। केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या विणकर सेवा केंद्रानं त्यांना अनुदान सुद्धा दिलं आणि याच अनुदानामधून कविता ढवळे यांनी घरी हातमागावर पैठणीचं काम करण्यासाठी शेड उभारलं। सध्या पैठणच्या मराठी पैठणी केंद्रामधून 60 महिला तर घरगुती स्वरूपात 300 विणकर महिला इथं कार्यरत आहेत। त्यापैकी अनेकींना कविता ढवळे यांनी स्वतः प्रशिक्षण दिलंय। कविता ढवळे आणि आम्ही गेल्या 23 वर्षापासून सोबतच काम करतोय। आमची सोबतच ट्रेनिंग झाली आणि सोबतच आम्ही इथपर्यंत आलो। आणि अशी आमची परिस्थिती होती की आम्हाला येणं जाणं मुश्किल होतं थोडं, म्हणजे आणि तिने तर इतके कष्ट केलेत आणि आज मन की बात मधून जर तिचं नाव इतक्या भारतातच गेलंय तर आम्हाला तिच्याबद्दल खूपच अभिमान आहे। नुकतंच कविताताईंनी 6 लाखांची पैठणी विकत नवीन विक्रम केलाय। आता तर कविताताईंच्या पैठणीचा डंका भारतभर गाजायला सुरुवात झाली आहे, कारण मन की बात मध्ये प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कविताताईंच्या कामगिरीचं आणि कारागिरीचं कौतुक केलंय। मला खूप आनंद होतोय की आईचं मन की बात मध्ये एक व्हिडिओ आला, तिच्या पैठणीचं, तिच्या कलाचं कौतुक झालं। प्रधानमंत्री मोदींनी तिच्या कलाचं कौतुक केलं, ते बघून खूप आनंद झाला। तिने आजपर्यंत केलेले कष्टाचं तिला फळ मिळाल्यासारखं झालं ते, आणि सगळेजण तिचे सत्कार कौतुक वगैरे करताय, ते बघून खूप आनंद होतोय। एक मुलगी म्हणून हेच वाटतं आयुष्यात तिने अजून खूप प्रगती करत जावी आणि असंच सन्मान मिळवत राहावं। आमच्या पैठणी केंद्रातील एक महिला विणकर कविताताई ढवळे यांनी जे काम केलंय, यांच्या कामाचं खरं म्हणायचं तर चीज झाली आज। त्यांच्या माध्यमातून खूप मोठं चांगलं काम केलंय, कौतुक केलंय। कविताताई या पैठणी केंद्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून काम करतात। त्यांनी विविध साड्या बनवणं, प्रशिक्षण दिलंय, सगळ्या महिलांसोबत काम करणे, महिलांचे प्रश्न जाणून घेणे, अशा विविध काम करत असताना त्यांनी एक पैठणीची कला घरीच आपल्या केंद्रात नसून तर घरी पण काम करून जोपासली। आता प्रत्यक्ष देशाच्या पंतप्रधानांकडूनच कलेची दखल आणि कौतुकाची थाप मिळाली आहे आणि त्यामुळे कविता ढवळे या तर खुश आहेतच, पण आपल्यातली ही कला भविष्यात टिकून राहावी याच हेतूनं पुढे सुद्धा अनेक मुलींना प्रशिक्षित करण्याचा मानस त्यांचा आहे। विजय चिडे, जय महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।